सर्व झालेलं भात त्याच ठिकाणी रुजलं. जर आम्ही थोडंफार साठवून ठेवलं असेल तर त्याला अडवी किंवा उडवी म्हणतात. काही ठिकाणी उडवी म्हणतात, काही ठिकाणी अडवी म्हणतात. साठवून ठेवतात, त्याच्यामध्ये पाणी गेलं, तिथेही शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला, मागावला गेला. आमच्याकडे कोकणामध्ये ज्या फळबागा आहेत त्या फळबागा सुद्धा योग्य वेळेला योग्य ते हवामान असेल तरच त्याला मोहर येतो. आणि आपल्याला असं वाटतं की कोकणामध्ये सगळे लोक हे सगळे हापूसचा आंबाच खातात, असं नाहीये. ते हापूस आंबा पिकवणारे हे कोकणामधले ठराविकच तालुके आहेत. मी ज्या चिपळूण तालुक्यामध्ये राहतो त्या चिपळूण तालुक्याला कुठेही समुद्र किनारा नाही, आणि ज्या ठिकाणी समुद्र किनारा नाही त्या ठिकाणी हापूस आंब्याचं पीक येतच नाही. आलं तरी जेमतेम येतं. आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की कोकणामधले सगळे जे काही जिल्हे आणि तालुके आहेत ते पूर्णपणे हापूस आंबाच खातात, असं नाहीये. हापूस आंबा हा लोकांनी स्वतःच्या कष्टातून उभा केलाय. सरकारी कर्ज, सरकारी तगाई, सरकारी अनुदान, सरकारी कुठल्याही प्रकारची सूट न घेता स्वतःच्या डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन दिवस रात्र राबून सिंधुदुर्ग सारख्या ठिकाणी, देवगड सारख्या तालुक्यामध्ये जिथं मातीच नाही, पूर्णपणे लॅटराइट स्टोन आहे, जांबा दगड आहे, आप्पासाहेब गोगटे वारले. पण त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तिथल्या लोकांना समृद्ध केलं. त्या कातळामध्ये, जांभ्या दगडामध्ये खड्डे मारून बाहेरून माती आणून तिथं आपल्या स्वतःच्या कष्टानं, स्वतःच्या घामानं, स्वतःच्या पैशानं त्यांनी तिथे कलम उभी केलेली आहे. त्या ठिकाणी हापूस आंब्याची लागवड केली आहे. त्यातून 2 पैसे मिळतात, कोकणी माणूस समाधानी असतो. तो कधीच कर्ज काढायला तयार नाही. कर्ज काढलं तर तो वेळेवर भरतो, तो बुडवायला तयार नाही. तो कधी एखादा हुक टाकून कोणाची लाईट चोरत नाही. तो 1 पैशाचं सरकारी देणं कोणाचं ठेवत नाही. घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, वेळच्या वेळी भरायची. सरकारी नोटीस आली म्हणजे आपल्या 7 पिढ्यांना डाग लागला, असा स्वाभिमानानं जगणारा कोकणी माणूस सुद्धा आज खूप मोठ्या चिंतेत आहे. शेती हातातून गेली, फळबागा हातातून गेल्या, त्याचबरोबर मत्स्य व्यवसाय पण अध्यक्ष महोदय हातातून गेला. मत्स्य व्यवसाय पण हातातून गेला अध्यक्ष महोदय. कारण त्या ठिकाणी समुद्रामधलं वेगवेगळे येणारं उधाण, वेगवेगळ्या वेळेला येणारं त्या ठिकाणी पाऊस पाणी, वादळ वारा, यामुळे समुद्रामध्ये बोटी घालू नका, समुद्रामध्ये जाऊ नका, मासेमारी करू नका, हे सरकारच्या वतीनच सांगितलं जातं. तरी सुद्धा तो बिचारा आपला जीव या ठिकाणी धोक्यात घालून तो जातो. इथं आपण बघितलं कारंजा बंदरावर परवांच्या दिवशी 37 माणसं 9 दिवस समुद्रामध्ये अडकून पडली होती. त्यांचा पत्ता लागत नव्हता, ते कुठे आहेत ते ट्रेस आउट होत नव्हते. 9 दिवस 37 माणसं ही पाण्यामध्ये अडकून पडली होती. तो मत्स्य व्यवसायाचा धंदा सुद्धा आता बंद पडलाय. आणि त्याच्यावर आणखीन परत एक आमच्यावर डागणी दिली जाते, दुःखावर आमच्यावर घाला घातला जातोय. जो आमचा कोकणाचा हापूस आंबा, जो आमचा कोकणाचा हापूस आंबा आहे, जो जगाच्या पाठीवर आमच्यासारखा दर्जेदार हापूस आंबा, आमच्यासारखा चविष्ट हापूस आंबा, आमच्यासारखा कलरला उत्कृष्ट असलेला हापूस आंबा, आमच्यासारख्या आंब्याची एकदा का चव घेतल्यानंतर त्या आंब्याची कोणी बरोबरी करू शकत नाही जगाच्या पाठीवर. त्या हापूस आंब्याला 2018 साली जीआय मानांकन मिळालं. आज त्या हापूस आंब्याचं जीआय मानांकन काढून घेण्याचा या ठिकाणी डाव खेळला जातोय. जीआय मानांकन डाव खेळला जातोय. बलसाड आंब्याला हापूस आंब्याचा दर्जा द्या का? कशा करता? काय संबंध त्याचा? आज 400-500 वर्षापूर्वीपासूनचा आमचा आंबा आहे, जे आमचं आहे, जे आमचं फळ आहे, जे आमचं पॅटर्न आहे, जे आम्हालाच असलं पाहिजे, त्याच्यावर घाला घालायचा त्या ठिकाणी कशा करता? कोकण एक तर काय मागत नाही, तुम्ही त्यांना आर्थिक मदत काय करत नाही, केलीत तर तुमची सरकार मदत बुडवत नाही. तुम्ही त्या ठिकाणी कर्ज आम्ही घेत नसल्यामुळे बँकेचं रिशेड्युलिंग केलं तर त्याला उपयोग होत नाही का? कशा पद्धतीनं? आज मला परवाच्या दिवशी कोणाची तरी एखाद्या जबाबदार मंत्र्याची मी मुलाखत बघितली, मी नाव या ठिकाणी घेत नाही. त्यांनी सांगितलं काय त्यांनी होणार आहे, काय फरक पडतोय, शेवटी आमच्या हापूसची देवगडची चौथी चव, आमच्या रत्नागिरीची चौथी चव कोणालाच येणार नाही. हे असले नाही, असले तकलादून अशा प्रकारचे पळकाडू उद्गार मंत्र्यांना शोभत नाहीत का? कशा करता? ज्या वेळेला आपल्या हापूस आंब्याच्या नावावर कर्नाटकचा आंबा मार्केटमध्ये येतो त्यावेळेला सरकार असेल, आम्ही असेल, आमचे बागायतदार असतील, आमचे फळ विक्रेते असतील, हे तुटून पडतात का? तर आमच्या हापूसचं नाव हे कर्नाटक आंब्याच्या नावाखाली बदनाम होता कामा नये. आणि म्हणून बलसाडला कुठल्याही परिस्थितीमध्ये हापूस आंबा, हापूस हा शब्द देऊ नका अध्यक्ष महोदय. आणि आमच्यावर अन्याय करू नका. तुम्हाला गुजरातला काय द्यायचं असेल ते आणखीन काय ते द्या, काय द्यायचं ते द्या. जमलं तर तुम्ही पण तिकडे जाऊन राहा, काय फरक पडत नाही. परंतु आमचा जो हापूस आंबा आहे, जो आमचा अधिकार आहे, जो आमचा हक्क आहे, जो आमचं पेटंट आहे, त्याला त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय तशाच पद्धतीने राहू द्या, अशा प्रकारची विनंती करतो. मत्स्य व्यवसायाला आपण शेतीचा दर्जा दिला.
मी आभार मानतो, सरकारला धन्यवाद देतो. मी धन्यवाद देतो आमच्या मत्स्य विकास मंत्र्यांना. गेली 10-15 वर्षे या विषयाकरता सातत्याने भांडण्याचं काम, संघर्ष करण्याचं काम, या सभागृहामध्ये चर्चा 1936 साली विधिमंडळ अस्तित्वात आल्यापासून पहिल्यांदा कोकण विकासावर चर्चा घडवणारे एक कैलासवासी गुरुनाथ कुलकर्णी आणि मी भास्कर जाधव. यापूर्वी कोकणावर कधीही स्वतंत्र चर्चा झाली नव्हती. विलासरावजी देशमुख त्यावेळेला मुख्यमंत्री होते, मी वरच्या सभागृहाचा सदस्य होतो. आम्ही पहिल्यांदा ही चर्चा घडवली, त्यावेळेपासून मी भांडत होतो. आणि आज आमच्याच कोकणातले मत्स्य विकास मंत्री आहेत, त्यांनी जर या ठिकाणी सरकारच्या पाठीमागे लागून तिथं आमच्या मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिला असेल तर एक कोकणी माणूस म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. मी त्यांना धन्यवाद देतो. पण हे नुसतं डिक्लेअर करून चालणार नाही. खऱ्या अर्थानं मत्स्य शेती म्हणजे तुम्ही त्या मत्स्य व्यावसायिकांना नक्की काय देणार आहात, कशा पद्धतीनं मत्स्य शेतीचा दर्जा दिला, तो दर्जा म्हणजे काय, हे सातत्याने मी शोधण्याचा डिपार्टमेंटमध्ये प्रयत्न करतो, पण तो मिळत नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, त्याला पण शेतीचा दर्जा द्या आणि त्या मत्स्य व्यावसायिकांना त्या ठिकाणी वाचवा अशी विनंती करतो. आमच्या बागायती वाचवा, आमचे मत्स्य व्यवसाय वाचवा, आमच्या फळबागा वाचवा, आमची शेती वाचवा आणि त्याचबरोबर विदर्भाला सुद्धा वाचवा, मराठवाड्याला सुद्धा वाचवा, उत्तर महाराष्ट्राला वाचवा, पश्चिम महाराष्ट्राला वाचवा. कारण शेवटी सगळा महाराष्ट्र हा जर समृद्ध होईल तर संपूर्ण महाराष्ट्र समृद्ध होईल. आणि म्हणून या चर्चेच्या माध्यमातून सरकारचं औदासीन्य आहे, सरकारचं दुर्लक्ष आहे. एवढं बोलल्यानंतर सुद्धा एक मंत्र्याच्या पलीकडे कोणी मंत्री आला नाही. आणि म्हणून सरकार लोकांना फसवण्याकरता हा चर्चेचा हा प्रस्ताव येऊ नये, लोक शेतकऱ्यांना न्याय देण्याकरता आलेला असावा एवढी अपेक्षा करतो. या ठिकाणी थांबतो. आभार मानतोय का आपण मला 293च्या प्रस्तावावर बोलण्याची संधी दिली. कृषी विभागाच्या वतीने अतिवृष्टीचे अनेक पंचनामे झाले, अनेक नुकसानी झाली, जमीन खरडून गेल्या, जमिना वाहून गेल्या, परंतु नुकसान भरपाई देताना त्या शेतकऱ्याच्या अपेक्षेप्रमाणे नुकसान भरपाई मिळाली नाही. अतिवृष्टी आणि पूरग्रस्त मध्ये हवालदिल झालेला शेतकरी मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर संकटामध्ये सापडलेला आहे. हे संकटामध्ये सापडल्यानंतर याला विशेष पॅकेज द्यायला पाहिजे होतं. खरं म्हणजे ते जर्नल पॅकेज मध्ये राज्याच्या सर्व तिजोरीतून जे 31,600 काही कोटी रुपये जे मंजूर केले, त्यामध्ये अजून प्रत्येक नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांपर्यंत ते नुकसान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.